एंजलचा बड्डे झाला आहे तसं तिचं सुरू होतं, मला काय गिफ्ट आले ते, मम्मा खोलू दे मला, बघू दे काय आलेत ते. पण घरामध्ये एवढा गोंधळ होता, मिष्का तिची खूप चिडचिड होत होती, त्याच्यामुळे मी म्हटलं नंतर आरामात आपण बघूयात. तर हे दुसऱ्या दिवशी मॉर्निंगला पण तिला चेन नाही की बघू देत काय आलं. मग सगळं आवरून आम्ही बसलेलो, गिफ्ट खोलत होतो. तर तिच्या फ्रेंडने वगैरे तिला दिलेले ह्याच्यामध्ये ड्रॉइंग बुक, 2 ड्रॉइंग बुक आलेले आहेत तिला, 2 कंपॉस आलेले, एक टिफिन आलेली आहे, बॅग आलेलं आहे आणि कलर्स आलेले आहेत भरपूर सारे. तर सगळे युजेबल असणाऱ्या वस्तूच आलेल्या आहेत तिला, जे की स्कूलसाठी लागतात ते. आणि ह्याच्यामध्ये ड्रॉइंग बुक आणि कलर्स आहेत. तर एक एक करून ती सगळं रॅप खोलत होती. आणि व्हिडिओ जरा व्यवस्थित काढण्यात नाही आला आहे, त्याच्यामुळे ना तो खूप स्लो मोशन झालेला आणि मग आवाज काहीच येत नव्हता. मग मला ते व्हॉईस ओव्हर करावं लागते, कारण व्हिडिओमुळे तो स्लो झालेला ना, त्याच्यामुळे मग काहीच नव्हतं, एकदम स्लोमध्ये होतं, स्लो मोशनमध्ये. आणि मग पुढचे व्हिडिओ व्यवस्थित काढलेले, एकताला दिलेला, तिच्याकडून मे बी ते बटन काहीतरी झालं असेल तर मग ते व्यवस्थित नव्हतं आलेलं. ह्याच्यामध्ये कंपोज होते आणि तिने सगळ्यांचे नावं वाचून आणि मग सगळ्यांना थँक्यू बोलून असे ते खोलत होते, पण ते नीट व्यवस्थित व्हिडिओ नाही आला, त्याच्यामुळे मग तिचा आवाजच येत नव्हता, स्लो मोशन असल्यामुळे. मग नंतर तिला गिफ्ट खोलायची एवढी घाई होती की तिने मग ते गिफ्ट खोलले, सगळ्यांना हे केलं, रॅपर वगैरे सगळं साईडला ठेवून दिलं, सगळ्यांना थँक्यू वगैरे बोलले. आणि मग सगळं झाल्याच्या नंतर तिला हवं होतं ते लगेच मग ते कंपोस्टमध्ये काय तिला हवं आहे ते ठेवून दिलं, पेन्सिलला वेगळा केला, कलर्सला वेगळे केले. तिने मग तिची बॅग पण भरून ठेवली, बॅगेमध्ये पण सगळे बुक्स वगैरे ठेवून दिले. पण ती बॅग आम्हाला चेंज करायला जायचं होतं, मग तिने ठेवलेलं मला सगळं रिटर्न त्याच्यातलं काढावं लागलं. आणि मग इथे आमची तयारी वगैरे सगळं आम्ही जाणार होतो आजींना बघायला आणि तिचे बॅग चेंज करायला. सकाळी मग ती हे सर्व घेऊन बसली. मग पहिलं तिचं सर्व कार्यक्रम आवरून घेतला. मुलांना खूप एक्सायटेड असतं की काय गिफ्ट आले, मला काय दिलं असेल ते सर्व तिला बघायचं होतं. तिच्या एका फ्रेंडने तिला ब्रॅसलेट पण दिलेलं, 2 मला वाटतं ब्रॅसलेट पण आलेले, स्कूलसाठी लागणाऱ्या सगळ्या युजेबल. आणि मुलांना युजेबल वस्तू दिल्या तेच चांगलं असतं, कारण की मग नंतर खेळणी वगैरे काहीच कामाची नाही. काय कधी सुट्टी असेल तरच, नाही तर त्यांचा पूर्ण दिवस स्कूल वगैरे काय ॲक्टिव्हिटी काय असेल ते त्याच्यामध्ये जात असतो. आणि हे पण मस्त होतं, त्याच्यामध्ये पण खूप सारे कलर्स वगैरे आणलेले, हे तिच्या फ्रेंडने दिलेलं. तर मग पुढे तिचं झालं तर मग पुढची कामं आवरून घेतलेली. मग छबूने जेवण बनवून घेतलं आणि त्याच्यानंतर मी घरातली सर्व कामं आवरून घेतलेली. आणि हा जरा टेक्निकल मोबाईलचा प्रॉब्लेम झाला, त्याच्यामुळे ना आवाज काहीच येत नव्हता, पण मस्त ती बोलत होती सर्व आणि खूप स्लो मोशन झालेला तो हा व्हिडिओ. हाय, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. इकडे बघा काय अरे फुटून जाईल मम्मी. आणि कुठला तर 20 साल का तजुर्बा आहे. 20 साल की आहे क्या. हे बघा, मिष्का आता झोपेतून उठले, लॉलीपॉप खाते. पाणी नाही ठेवलं, हिला पण थोडंसं ठेव. त्याला आज बनवते छबू दाल खिचडी. इकडे छबू आज दाल खिचडी बनवणार होती, म्हणजे काम सगळं आवरून झालेलं आणि मग तिने डाळ खिचडी बनवायला घेतलेली. तर डाळ शिजवलेली, एक साईडला भात शिजवलेला आणि बाकी कांदे टोमॅटो वगैरे सर्व तिचं कापून ठेवायचं काम सुरू होतं. आणि मी दुसरं काम करत होते. आता इथे तिचं फोडणी द्यायचं काम सुरू होतं. तेल तापत ठेवलं, तेलामध्ये जिरे आणि थोडीशी मोहरे टाकलेली आणि लाल मिरच्या तोडून टाकलेल्या. आणि त्याच्यानंतर मग लसूण टाकला, लसूण मस्त परतून घेतला. त्याच्यानंतर मिरची टाकलेली आणि मग कांदा टाकला. कांदा मस्त थोडासा गुलाबी होईपर्यंत फ्राय केला आणि मग टोमॅटो टाकला त्याच्यामध्ये. आणि टोमॅटो झाल्याच्या नंतर मग ह्या सगळ्या गोष्टी मस्त फ्राय होऊन द्यायच्या. आणि मग डाळीमध्येच मीठ आणि हळद टाकलेली, त्याच्यामुळे मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये फोडणीला टाकायला गरज नव्हती. आणि मग तिने सगळं भात आणि डाळ दोन्ही मिक्स करून मस्त परत शिजवलं आणि कोथिंबीर वरून टाकलेली.
ही तिची पद्धत आहे, तिने तिच्या पद्धतीने बनवलेला. आणि मी दोन्हीही भात आणि डाळ दोन्ही मिक्स करून मग फोडणी देते बटर वगैरे टाकून. ती माझी रेसिपी मी कधीतरी माझ्या चॅनेलवरती शेअर करेल. आता तिने तिच्या पद्धतीने बनवलेलं, मी माझ्या पद्धतीने कधीतरी टाकेल. आणि मिष्काची तब्येत खराब आहे त्याच्यामुळे ना जास्त चिडचिड करते ती. तिला पण सर्दी वगैरे झालेली आणि माझी पण तब्येत खराब आहे. आणि इकडे चाललेलो मग सगळं जेवण वगैरे आवरून आम्ही निघालेलो आजीला बघण्यासाठी. आज डिस्चार्ज होता, पण म्हटलं दुपारी आपण त्यांना भेटून येऊया, डॉक्टर काय बोलतात बघूयात. तर डिस्चार्ज होता संध्याकाळच होणार होती, मग दुपारी आम्ही सगळे जायचं होतं. आणि जी एंजलला बॅग आलेली आहे बड्डेमध्ये, ती बॅग आम्हाला चेंज करायची होती. एंजलला तिच्या आत्याने गिफ्ट दिलेली बॅग तर छान होती, पण थोडीशी ना छोटी होती. तर मग आता बुक्स वगैरे वाढले, नवीन जसं पुढे जाणार तसे बुक्स जास्त वाढतात. तर मग बुक्स तिचे वाढलेले, तर ती त्या मानाने तिला ती छोटी होत होती. म्हणून मग आजींना पण बघायचं होतं आणि मग तिची बॅग पण आम्ही चेंज करून घेणार होतो. त्याच्यामुळे सगळेजण निघालेलो. आता घरी मम्मी हॉस्पिटलमध्ये असते म्हणून मिष्काला घरी ठेवू शकत नाही, म्हणून तिला पण घेऊन जावं लागतं मला कुठे पण. आणि मग सगळे आम्ही तिथेच चाललेलो. बॅग तिची चेंज केली आणि मग आजीला वगैरे भेटलो. आता मग तुम्ही पुढे बघा मिष्का किती मस्ती करते ते. एकदा आणलेला ना रे आणि एकदा तुला माहिती इथंच खूप आणलेलं बघले चालत त्यांनी नेलेला चालत खूप परत नेलेला इथंच हत्ती गार्डनला नाही इथं नाही. हा इथून आतमध्ये कुठं नेलेला चालत हत्ती गार्डन का जायचं ना आपली हत्ती गार्डन. काल एंजूला गिफ्टमध्ये तिच्या आत्तूने बॅग दिलेली, तर ती थोडीशी छोटी पडली, त्याच्यामुळे मग इथे आम्ही चेंज करायला आलो परत. आणि बघा ही कशी करते मिष्का. मिशू. आणि मग इथून जाणार आहे आम्ही दवाखान्यामध्ये. तुम्ही सर्वे का आलात? मामा पण आले. मिशू. एंजल. मिष्का कशी चालते, मिष्काची आणि तिच्या पप्पाची मी रील्स बनवलेली आहे. नक्की माझ्या चॅनेलवर जाऊन चेकआउट करा, खूप छान आहे, आवडली. आणि मस्त त्याला व्ह्यूज आलेले, तर तुम्ही बघा, नक्की बघा. येताना हॉस्पिटलच्या इकडेच गार्डन आहे, तर मुलांना थोडंसं गार्डनमध्ये घेऊन आलो. मिष्का कुठे? हा तिने घेतलंय ना. आता तू बाहेर नाही येऊ शकत. पुढे काय रस्ता मला दाखवू नको, नाही तर ती तुझ्याकडे येणार नाही. तू तिला फिरव. ए बघ ह्याच्यात. ए नाना
बसव ना, ये ना. ट्रेन पण आहे. ओ एंजलचे जरा फोटो काढा. छप 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 वर बघ ना. नानू बोल, आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. बोल, नक्की सांगा. आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अजून काय? नाही ग, जोरात नाही मारत आहे ती असंच हे करते, जोरात नाही मारत आहे ते. बघ जो इथून चालू तिथून बोल. असं करते तू? बघ ना, ती चांगली बोलत होती मगाशी. मी कधीची इकडून हात दाखवते, तुम्हाला लक्षच नाही तुमचं. लक्ष नाही. नानू बोल. मी बोलू बोलते नंदे बोल दे. कोणता? आता मी एक सॉंग, मी आणि माझी बहीण सॉंग म्हणणार. हे आवडलं तर तुम्ही नक्कीच लाईक करा. लास्टला का बोलते? लाईक आणि सबस्क्राईब करा. ओके. आणि शेअर करा. नाही जाने ना तू कोई ना जाने क्यों नजरों से मेरी यहाँ देखो ना खुद को जरा. देखो ना जुल्फों से, किसी जुल्फों से तेरी छुट्टी प्यारी प्यारी सी मुस्काने हैं और नजरें झुकी और नजरें उठी. अब मैं क्या ही करूँ तेरे होठों को, तेरे जिसमें प्यारे नाम है और दिल का तेरे और दिल का तेरे. अब मैं क्या ही करूँ क्या. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.